तब्बल 9 वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीचं मतदान आज पार पडते। सकाळपासून शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मतदारांचा उत्साह पाहायला मिळतोय, पण दुसरीकडे मतदारांच्या अनेक तक्रारी आहेत। आपल्यासोबत भाजपचे आमदार अमित गोरखे आहेत। अनेक तक्रारी आहेत। मशीनमधल्या टायमिंगचा प्रॉब्लेम आहे, काही ठिकाणी सिरियल नंबर जे आहेत ते चुकलेले आहेत, व्हीव्हीपॅटचे मशीन्स नाही आहेत, शाई जी आहे जो मार्कर वापरला जातोय ती शाई लवकर पुसली जाते। नाराजीचा सूर एक पाहायला मिळतोय मतदारांमध्ये। नाही, खरं निवडणूक आयोग आणि प्रशासनाच्या ह्या थोडासा गोंधळ आहे, थोडा नाही जास्तच आहे। कारण मी पण बघतोय काही ठिकाणी आज प्रभाग क्रमांक 10मध्ये मी सकाळी 2 मशीन्स बंद पडल्या होत्या। त्या ठिकाणी रिक्वेस्ट करून आपण त्या मशीन्स वेळ वाढवून घेतला आहे। बऱ्याच मतदारांची नावं एका घरातलं एक नाव दुसरीकडे गेलेले असं पण आहे। आणि तुम्ही म्हणताय तसं तो शाईचा पण विषय आहे। पण ह्या सगळा प्रशासनाचा थोडासा गोंधळ आहे आणि खास करून निवडणूक आयोगाने सुरुवातीपासून याच्याकडे लक्ष द्यायला पाहिलं होतं। आणि लोक त्यासाठी थोडंसं नाव नाही सापडलं तर नाराज होऊन घरी जात आहेत, ही परिस्थिती। दुसरीकडे विरोधक ह्या सगळ्याचं खापर तुमच्यावरती फोडतायत, हे सगळं भाजपनं केलंय। नाही, लक्षात घ्या, विरोधक उद्या भाजप निवडून आला तरी हेच म्हणणार आहे की मशीन्सचा प्रॉब्लेम आहे। त्यामुळे विरोधकांना दुसरं काही कामच नाही आहे। पण हे निवडणूक आयोगाचा गलथानपणा आहे। सगळ्यांना माहिती आहे निवडणूक आयोग हे स्वतंत्र कारभार आहे, कोणाच्या अंडर चालणारी ती संस्था नाही आहे, स्वायत्त संस्था आहे। त्यामुळे हे मीही सांगेल, आमदार म्हणून मीही बोलेल की ही निवडणूक आयोगाचं गलथान कारभार आहे, प्रशासनाचा गोंधळ आहे आणि हा सुरुवातीपासून निपटायला त्यांनी पाहिजे होतं। दुसरी गोष्ट, काल भाजपच्या ज्या माजी आमदार आहेत, विद्यमान आमदारांच्या भाऊजाई, त्यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं। तो गृहकलह समोर आलेला आहे। एकूणच भाजपमध्ये अंतर्गत अनेक कलह आहेत का, याच्यावरनं काय म्हणायचं? नाही, खरं तर मी ते स्टेटस पाहिलं नाही आहे, मला ते बघावं लागेल। आणि ग्रहकलह वगैरे असू शकत नाही, एकतर त्यांनीच ठेवलं का ते पण चेक करावं लागेल। आणि असं ठेवलाच मला पहिलं त्याची पार्श्वभूमी बघावं लागेल, मी खरंच ते पाहिलेलं नाही आहे। आणि एकूण या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी एक हाती सत्ता तुम्ही मिळवाल असा विश्वास सुरुवातीला जो व्यक्त केला होता, 125 पारचा नारा तुम्ही दिला होता, म्हणजे 125 आम्ही जिंकू 128 पैकी, आता काय परिस्थिती आहे? नाही, सुरुवातीपासून नारा आमचा 100 पारचा होता आणि अजूनही मला खात्री आहे की 16 तारखेला निकाल लागल्यानंतर भाजपचाच महापौर या ठिकाणी होईल आणि भाजपची सत्ता येईल। भाजपचाच महापौर होईल, भाजपची सत्ता येईल असा विश्वास जो आहे तो अमित गोरखे व्यक्त करतात। पण दुसरीकडं निवडणूक आयोगामुळं जो काही गलथानपणा इथं मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सुरू आहे त्याचा फटका हा नागरिकांना बसतो आणि परिणामी त्याचा परिणाम जो आहे तो मतदानावरती होणार आहे। विरोधक जो आहेत या सगळ्या कारभारावरती टीका करत असताना भाजपकडे बोट दाखवत असले तरीसुद्धा हा सगळा कारभार जो आहे तो निवडणूक आयोगाच्या हलगर्जीपणामुळे होतोय असंही अमित गोरखे म्हणतात। अश्विनी सातवडोके, आसपास।